मोठी बातमी मुंबईतून समोर येते। मोनो रेल सेवा ही आता 20 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात आलेली आहे। मोनो मार्गाच्या सुधारणेसाठी अखेरीस हा निर्णय घेण्यात आलाय। अनिश्चित काळासाठी मुंबईत मोनो सेवा स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच 2 दिवसांपूर्वीच ही मोनो सेवा दुसऱ्यांदा ही बंद पडली होती। काही तांत्रिक कारणांमुळे ही मोनो सेवा बंद झाली होती आणि यातच आता मोनो सेवा 20 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात आलेली आहे। मोनो मार्गाच्या सुधारणेसाठी अखेरीस हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे अनिश्चित काळासाठी मुंबईत मोनो सेवा स्थगित असणारे मोठा निर्णय हा मेट्रो प्राधिकरणाकडून घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, मोनो सेवा 20 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, जर आपण मोनोचा इतिहास जर आता काही गेल्या 2 महिन्यापूर्वीचा बघितला असेल तर ती जी पावसामुळे मोनोरेल रेखडलेली होती, त्याच्यानंतर अनेक प्रवाशांचा जीव हा धोक्यात आलेला होता आणि त्यांना याच पार्श्वभूमीवरती कुठल्याही पद्धतीच्या प्रवाशाला आता हानी पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या आधी सुद्धा जी मोनोरेल आहे ती मलेशियन कंपनीची आहे। ती आता स्वदेशी कंपनीच्या बनावटीची ही मोनोरेल आणावी असं सुद्धा आता बोललं जातंय आणि याच काळासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। निश्चित, मात्र अनिश्चित काळासाठी ही मुंबईत मोनो सेवा बंद असेल। मात्र या साधारण प्राधिकरणाकडून ही मोनोरेल सेवा कधीपर्यंत सुरू करण्यात येईल आणि या दरम्यान जे मोनोरेलने प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग कुठले उपलब्ध असतील? पर्यायी मार्ग अद्याप तरी या संदर्भातली कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। मात्र जरी तू आता म्हणालीस की किती या सगळ्या जोपर्यंत नव्या रेल्वे गाड्या किंवा नवं कंत्राट जोपर्यंत कुठल्या कंपनीला देण्यात येत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये अद्याप तरी पुढची माहिती कधीपर्यंत या रेल्वे सेवा ही सुरू होईल याची माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाहीये। निश्चित, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।